प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते. चतुर्थीचे व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वती पुत्र गणेशाला समर्पित आहे. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही विकट संकष्ट चतुर्थी तिथी म्हणून ओळखली जाते. चतुर्थीला व्रत करून रात्री चंद्राला अर्घ्य देऊन हे व्रत सोडल्यास आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. संकष्ट चतुर्थीचे थोडक्यात महत्त्व पाहूयात. नमस्कार, मी मोनिका. तुमचे खूप खूप स्वागत आहे. संकष्ट चतुर्थीला शुभयोग काय आहेत ते सुरुवातीला पाहूयात. पंचांगानुसार विकट संकष्टी चतुर्थीला परीघ योग आणि ज्येष्ठ नक्षत्राचा शुभ संयोग आहे. यामुळे या व्रताला अधिक महत्त्व प्राप्त झाले. परीघ योग 27 एप्रिलला सकाळपासून ते 28 एप्रिलला पहाटे 3:24 असणार आहे. तर ज्येष्ठ नक्षत्र सकाळी सुरू होऊन 28 एप्रिलला पहाटे 4:28 असणार आहे. श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा. उपवास करत असल्यास उपवासाचा संकल्प घ्यावा. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर देव्हाऱ्यातील गणेशाला दुर्वा फुले वाहून देवाची पूजा करावी. देवाला शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तसेच गणेश चालीसाचे पठण करावे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविकांनी लवकर उठून शुचिर्भूत होऊन गणपती बाप्पांची पूजा करावी. भाविक त्यांच्या दैवताच्या सन्मानार्थ कडक उपवास करतात. काही लोक अर्धवट उपवास देखील ठेवू शकतात. या व्रताचे पालन करणारा केवळ फळे, भाज्या आणि वनस्पतीची मुळे खाऊ शकतो. या दिवशी मुख्यतः भारतीय आहारात शेंगदाणे, बटाटे, साबुदाणा खिचडी याचा समावेश असतो. संकष्ट चतुर्थीची पूजा संध्याकाळी चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर केली जाते. दुर्वा आणि फुलांनी गणेशाला सजवले जाते. तसेच दिवा लावला जातो. धूप, दीप, नैवेद्याला मोदक असतात. मंत्राचे पठण करावे. या दिवशी मंत्राचे पठण केल्याने तुमचे सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होतील. गणेश मंत्राचा जप अवश्य करावा. यासोबतच आज आपण यावर काही उपाय देखील बघणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. नोकरीमध्ये बढती होण्यासाठी, तसेच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर आर्थिक समस्या कमी होण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी, पैसा असण्यासाठी आपण काही उपाय बघणार आहोत. चला तर पुढे उपाय देखील बघूयात. संध्याकाळी गणेशाची पूजा करून चंद्रदर्शन झाल्यावरच उपवास सोडला जातो. या व्हिडिओमध्ये आपण संकष्ट चतुर्थीची शुभ वेळ, त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ, त्याचबरोबर 5 ते 7 उपाय आणि गणेश गायत्री मंत्र हे सर्व बघणार आहोत. संकष्ट चतुर्थी शुभ वेळ आहे 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8:17 सुरू होईल. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी 28 एप्रिल रोजी 8:21 समाप्त होईल. चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 10:13. आपल्या आपल्या विभागानुसार चंद्रोदयाच्या वेळेमध्ये मिनिटांचा कमी जास्त समावेश असणार आहे. आता आपण पाहूयात काही महत्त्वाचे उपाय. आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी, नोकरीत बढती, व्यवसायात यश मिळण्यासाठी, मानसिक तणाव दूर करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी, सौभाग्य प्राप्तीसाठी आपण हे उपाय बघूयात. चला तर उपायांना सुरुवात करूयात. जर तुम्हाला हातात पैसा नसेल आणि महिना संपण्याआधीच तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल, तर या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यात गूळ आणि तुपाचा समावेश करा. असे केल्याने तुम्हाला धनलाभ होईल आणि आर्थिक संकटातून सुटका मिळेल आहे. नोकरीत बढतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला हळदीच्या 5 पिंपळ्या म्हणजेच हळकुंड अर्पण करा आणि श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. पण हा उपाय चतुर्थीपासून 10 दिवस सतत करायचा आहे. असे मानले जाते की असे केल्याने साधकाला नोकरीत प्रमोशन मिळून त्याची आर्थिक स्थिती सुधारू शकते. त्यानंतरचा तिसरा उपाय आहे व्यवसायात यश मिळण्यासाठी. खूप प्रयत्न करूनही व्यवसायात यश मिळत नसेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना पूजेदरम्यान गुळाचे लाडू अर्पण करावेत. असे केल्याने व्यवसायात निश्चितच यश मिळते. त्यानंतरचा आहे मानसिक तणाव दूर करण्यासाठी. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक तणाव वाढतच चाललेला आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना
सुपारी अर्पण करा. तसेच गाईला हिरवा चारा द्यावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात नेहमी सुख शांती राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास होतो. त्यानंतरचा उपाय आहे, हिंदू धर्मात सिंदुराला विशेष महत्त्व आहे. सिंदूर हे शुभतेचे प्रतीक आहे. शास्त्रानुसार गणपतीला सिंदूर अतिशय प्रिय आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पूजा करताना सिंदुराचा टिळा लावावा. यानंतर तोच टिळा कपाळावरही लावावा, म्हणजे स्वतःच्या कपाळावरही नंतर लावायचा आहे. गणपतीच्या आशीर्वादाचे हे प्रतीक असल्यामुळे या दिवशी आपल्याला गणपतीचा आशीर्वाद मिळू शकतो. सुख समृद्धी आणि सुख सौभाग्याची प्राप्ती होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीला गणपतीच्या पूजेदरम्यान झेंडूची फुले, जास्वंदाची फुले, मोदक आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. याशिवाय विधिवत पूजा केल्याने गणेशाला प्रसन्न करण्यासाठी वेळ लागत नाही. गणपती बाप्पा सर्वांच्या मनोवांछित इच्छा पूर्ण करतातच. त्यांची मनोभावे भक्ती केल्यास तुम्हाला लवकरच निश्चितच फळ मिळेल. तुम्हाला कायम आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या पूजेदरम्यान गणेश स्तोत्राचे पठण करावे. यासोबतच ओम श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं वित्तेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. या उपायाने जीवनात सुख समृद्धी नांदते. त्यानंतरचा उपाय आहे, संतान सुखाच्या प्रतीक्षेत असलेल्यासाठी संकष्ट चतुर्थीचा दिवस खूप शुभ मानला गेला आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करा. पूजेदरम्यान पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला. पूजेमध्ये लाल चंदनाचा वापर करावा. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्यानंतरचा उपाय आहे, तुम्हाला दुःख, दारिद्र्य आणि जीवनातील विविध प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर शमीच्या झाडाची पूजा करावी. या उपायाने गणपती प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा जप अवश्य करावा. यामुळे तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर तुम्हाला नक्कीच गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील. गणेश गायत्री मंत्र. महाकर्णाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. गजाननाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. या गणेश गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा. तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल. धन्यवाद.